नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी हॉलमध्ये एकटीच बसून तिला आत्याचे बोलणे आठवत होते. तितक्या तिथे नंदिनी येते आणि आई अशी 2 वेळा आवाज देते. काय झालं? कुठे हरवलात? यावर मानिनी बोलते की आज लवकर बाहेर पडते. आणखीन कुठे वेगळीकडे जायचे आहे का तुला? यावर नंदिनी म्हणते नाही नाही, मला आनंद निवासलाच जायचं आहे. थोडं काम होतं ना, म्हणून जरा लवकर निघाली. यावर मानिनी म्हणते जीवा कुठे आहे? यावर नंदिनी विचार करून ते आंघोळीला गेले आहेत. यावर मानिनी म्हणते आंघोळीला गेले आहे ना, येईन इतक्यात, तो सोडेल तुला. यावर नंदिनी बोलते नको नको आई, नाही म्हणजे माझ्यामुळे त्यांची धावपळ होते. शिवाय घाईघाई त्यांना नाश्ता पण उरकायला लागतो. मी निघते पटकन. यावर मानिनी म्हणते बायकोसाठी थोडी नवऱ्याची धावपळ झाली तर काही हरकत नाही. यावर नंदिनी बोलते हो, पण मानिनी म्हणते तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतेस का? तो आंघोळीला गेला असताना तुला पटकन बाहेर पडायचं. यावर नंदिनी अडखळत बोलते नाही नाही, असं काही नाही आहे. असं का वाटतं तुम्हाला? यावर मानिनी म्हणते जीवाने सोडायला यावं अशी तुझी इच्छा असायची पूर्वी. म्हणजे तसं मला तुझ्या वागण्यातून बोलण्यातून वाटायचं, आणि तो सोडायला यायला तयार आहे. तर तू का नाही म्हणतेस? काही कारण सांगून एकटी निघून जाते. असं का वाटतं मला? यावर नंदिनी विचार करून सांगते की नाही नाही आई, असं खरंच काही नाही आहे. ॲक्च्युली खरंच मला महत्त्वाचं काम आहे आनंद निवासमध्ये, म्हणून लवकर निघाले आहे आज आनंद निवासमध्ये. मिस्टर आणि मिसेस महाजन येणार आहे. ते आपल्या देशात राहत नाही, दुसऱ्या देशात असतात. नेमकेच ते भारतात आले, शिवाय मुंबईत आहे. आज ते आनंद निवासला भेट देणार आहे. त्यांची खूप आर्थिक मदत होत असते आनंद निवासला, त्यामुळे त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी जाते. यावर मानिनी म्हणते जीवा? यावर नंदिनी म्हणते असू दे ना आई, त्यांनी विचारलं तर सांगा मी निघून गेले. मानिनी फक्त मान हलवते आणि नंदिनी निघून जाते. यावर मानिनी मनात विचार करते की का गं असं वागायला लागली नंदिनी? वसुताई म्हणाल्या तसं खरं, तुझ्या वागण्यात बदल झाला आहे, बाकी कोणी नाही. पण तू माझी पहिली आणि शेवटची आशा आहेस गं. तू तरी अशी वागू नकोस. देवा, वसुताईंचं बत्तीशी वटायला नको. यावर दुसरीकडे आपण पाहतो की आत्या रम्याला फोन करते आणि म्हणते की वटणार, माझी बत्तीशी नक्की वटणार. रम्या, मी जे बोलते ना ते खरं होतं. यावर रम्या बोलते की हो ना, मला काल रात्री पार्थचा मेसेज आला की उद्या ऑफिसला लवकर निघूया, म्हणून मी इमानदारीने अलाराम लावला आणि झोपली. सकाळी ती काव्या कुठे होती काय माहीत, पण पार्थ तयार होऊन आला आणि आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो सुद्धा. यावर आत्या म्हणते खरं की काय? मला काय वाटतं माहिती आहे का रम्या, रोज सकाळी पार्थने ऑफिसला जाताना असंच काव्याला चकवायला पाहिजे. यावर रम्या म्हणते हो ना, काय मज्जा येईल. आणि आज काय झालं, आम्ही लवकर निघालो ना, तर रस्ते मोकळे मिळाले आम्हाला. लॉंग ड्राईव्ह, लॉंग रोड गाडीमध्ये मी, पार्थ आणि किशोर कुमार. अगं हा प्रवास संपू नये असं वाटत होतं मला. पार्थने ना मी हट्ट धरला म्हणून आमच्या नेहमीच्या ठिकाणी गाडी थांबवली. मग आम्ही गरमागरम इडली सांबार खाल्लं आणि फिल्टर कॉफीसुद्धा. यावर आत्या म्हणते वा वा, चला म्हणजे सगळं कसं तुझ्या मनासारखं होत होतं ना. यावर रम्या म्हणते मनासारखं होतंय, पण रिझन या सगळ्या मागचं कारण कुठे कळलंय अजून. पार्थ त्या काव्याला टाळतो हे खरं आहे, पण का, कशासाठी? यावर आत्या म्हणते तेच तर शोधून काढायचं आहे ना आपल्याला. यावर रम्या म्हणते हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठलंही कारण न देता आज सगळं शोधून काढ. यावर आत्या म्हणते हो ग बाई, नाही कारण देणार आहे. हे बघ, आता थोड्या वेळामध्ये काव्या क्लासला जायला निघणार. एकदा तर ती क्लासला निघाली तर मी तिच्या खोलीत शिरेल आणि अख्खी खोली पिंजून काढेल आणि माझ्या हाती काही ना काहीतरी लागेल. लगेच तुला फोन करून कळवेल. मग तर झालं. यावर रम्या म्हणते ओके ओके, मला जायला लागेल. पार्थ माझी वाट बघतोय. क्लायंट येत आहेत. मला आज कुठल्याही परिस्थितीत गुड न्यूज हवी. यावर आत्या म्हणते मिळेल, नक्की मिळेल, तू काळजी करू नका. रम्या फोन ठेवते. यानंतर दुसरीकडे आपण बघतो किचनमध्ये आत्या आणि मानिनी असतात. तेव्हा काव्या येते. तेव्हा मानिनी काव्याला विचारते होतीस कुठे तू? तेव्हा आत्याही विचारतं हो ना, होतीस कुठे? खोली तर रिकामीच होती. यावर काव्या बोलते मी माझ्या खोलीत नव्हते. हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही माझ्या खोलीत गेला होता का? आत्या विचार करून अडखळत बोलत असतात की गेले होते म्हणजे गेली होती ना. म्हटलं तू अभ्यास करत असशील, दमली असशील, तुला म्हणावं चल बाई आपण कॉफी पिऊ म्हणून गेली होती गं. पण काय उपयोग नाही, तुझी खोली रिकामीच होती. यावर काव्या म्हणते मी गच्चीवर गेले होते. पहाटेपासून मी गच्चीवरच अभ्यास करत होते. यावर मानिनी म्हणते हो का, तुला गच्चीवर आवडतं का? यावर काव्या म्हणते आवडीपेक्षा गरज महत्त्वाची असते. आपल्या घरात
भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट राहतात. त्या घोरण्याच्या बाबतीत सुद्धा नंबर 1 आहे. एकदा की त्यांची घोरण्याची गाडी सुरू झाली, त्या गाडीला ब्रेक लागत नाही. त्या आवाजात थोडा डिस्टर्ब होतो ना, म्हणून मी गच्चीवर जाऊन अभ्यास करत होते. बाय द वे, गेले का ते ऑफिसला? यावर मानिनी म्हणते, अगं हो, तो केव्हाच गेला आहे. आज लवकर जायचं होतं, काहीतरी मीटिंग आहे, असं म्हणत होता. इतका लवकर गेला की त्याने डब्बाही नेला नाही. मग मी त्याला म्हटलं, जा बाबा, तू जा, मी इथलं सगळं करते आणि तुला दुपारी डब्बा पाठवते. आणि आज नंदिनी पण नाही आहे. मागच्या वेळेस आठवते ना, पार्थ असा घाईघाईमध्ये गेला होता आणि तूच त्याला डब्बा दिलाय. आणि काव्याला ते मागचं आठवतं आणि काव्या बोलते की मी खिचडी बनवू का? आज एक काम करूया, पार्थला जशी आवडते ना तशी आपण खिचडी करूया. तर मानिनी बोलते, चालेल चालेल. आणि काव्या आत्याबाईंना म्हणते की ही खिचडी मी करणार आहे आणि पार्थला स्वतः घेऊन जाणार आहे. मानिनी काव्या खिचडी करायला लागतात. आत्या मनातल्या मनात विचार करतात, जोपर्यंत ही बाहेर जात नाही तोपर्यंत मला काही हिच्या खोलीत जाता येणार नाही. यावर आत्या रम्याला फोन करते. तेव्हा रम्या मीटिंगमध्ये असते आणि मग साईडला जाऊन आत्याशी बोलते, काय झालं आई? तेव्हा आत्या बोलते की काव्या खिचडी घेऊन ऑफिसला येणार आहे. तेव्हा रम्या बोलते, येऊ दे. काव्याची खिचडी पार्थपर्यंत पोहोचू देणार नाही. तिची आणि पार्थची भेट होऊ देणार नाही. आत्या बोलते, असंच कर. पार्थ काव्याशी बोलत नाही आहे ना, या गोष्टीचा फायदा करून घे. मी कुठे काय करायचं ते बघते, पण तुला सांगितलेलं काम विसरू नको हां. तू काव्याची रूम नीट चेक कर. चल बाय. तर इथे रम्या एक प्लॅन करते की पार्थला दुपारचं जेवण बाहेर खायला जाऊया. पण पार्थ नको म्हणतो. पण ती सिक्रेट रिक्वेस्ट करून पार्थला मनवते आणि पार्थ हा बोलतो. रम्या मनातल्या मनात विचार करते, काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन येईल, पण तुला केबिन रिकामी बघायला मिळेल आणि तू जेव्हा इथे येशील ना तेव्हा आई तुझ्या रूममध्ये जाईल, तुझी सिक्रेट शोधत असेल. आज आम्हाला नक्कीच कळेल तुमच्यात नेमकं काय सुरू आहे. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या खिचडी बनवते. मानिनी म्हणते, एक विचारू तुला? तर काव्या म्हणते, हो ना, विचारा ना. हे सगळं जे तू करते मला खूप आनंद झाला आहे. म्हणजे माझी सून माझ्या लेकासाठी करते. आईला आनंद होणारच, पण तरी मनात एक प्रश्न आहे, खरोखरच उत्तर देशील? प्रेमात पडली आहेस का पार्थच्या? काव्य म्हणजे काय? तर मानिनी म्हणते, प्रेमात, पार्थच्या प्रेमात पडली आहेस का? आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.